नमस्कार मित्रांनो, अक्षरवृत्त विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडीशी आनंददायी बातमी निश्चित प्रकारे आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनने 24 ऑगस्ट या दिवशी नोटिफिकेशन काढलेलं होतं की फार्मसीची जी एक्झिट एक्झाम आहे डिप्लोमाची, डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन DPEE 2024, ती जी एक्झामिनेशन आहे, एक्झिट एक्झामिनेशन शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणूया आपण त्याला, ती 3, 4 आणि 5 ऑक्टोबर या दिवशी एक्झाम घेणार होते। मात्र त्याची भरपूर इश्यू झाले की 6,000 रुपये फी ठेवून दिली त्या लोकांनी। त्यानंतर 2 ते 3 पेपर ठेवले। एक्झामिनेशन सेंटर पण माहीत नव्हतं विद्यार्थ्यांना कोणकोणते ठिकाण राहणार आहे। तर काजात म्हणजे सिलेबस वगैरे तर आलेला आहे की काय काय सिलेबस राहणार आहे। माझ्याकडे PDF सुद्धा आहे त्याची, काय काय सिलेबस तुम्हाला राहणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आणखी पूर्वतयारी म्हणून कदाचित यांनी परत एक्झामिनेशन पुढे ढकलली आहे। यामध्ये आता हे एक्झामिनेशन होणार नाही होणार यावरती बोलूया। विद्यार्थी मित्रांनो, या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही एक्झिट एक्झामिनेशन काही वेळेपुरती पुढे ढकलत आहोत। म्हणजेच सध्या यांनी असं सांगितलं नाही आहे की स्थगित करत आहे। म्हणजेच जेही तुम्ही लायसन्स वगैरे अप्लाय कराल तर त्यासाठी ही करंट जी बॅच पासआउट होईल किंवा झाली आहे तर यांच्यासाठी ही एक्झिट एक्झामिनेशन अनिवार्य राहणार आहे। मात्र जर PCIने आणखी एक लेटर जर काढलं की या वर्षापुरती आम्ही स्थगित करत आहोत, नेक्स्ट इयरला घेऊ, तर निश्चित प्रकारे विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट होईल। मात्र माझी एक सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी जसं तुम्ही डिप्लोमा फार्मसीचं तुमचं रिझल्ट लागला, तुम्ही पास झाले आहात, आत्ता नुकता जो रिझल्ट लागलेला आहे, जे विद्यार्थी पास झाले त्यांनी काय करायचं, लायसन्ससाठी अप्लाय अर्जंटमध्ये करून द्यायचं। जर लक बाय चान्स जर तुम्हाला आलं तर नशीबच म्हणावं लागेल तुमचं। कारण सेम अगोदरच्या विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्ही एक्झिट एक्झामिनेशन लागणार आहे, होणार आहे, ही भविष्यवाणी होती, ही सुद्धा भविष्यवाणीच आहे। मात्र ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं त्यांचे लायसन येऊन गेले। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की फास्टमध्ये आपलं लायसन्ससाठी अप्लाय करून द्यावं। हां, मेडिकलच्या लायसन्ससाठी कसं अप्लाय करायचं, कुठून फॉर्म भरायचा, डॉक्युमेंटची आवश्यकता काय राहणार आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये मी निश्चित प्रकारे एक व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये दिलेलं राहील की काय काय डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार आहे मेडिकलच्या लायसन्ससाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी रिलेटेड ज्याही अपडेट आहे त्या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला मिळून जातात। खऱ्या खुऱ्या ह्या अपडेट असतात। इन केस जर लगेच एका महिन्यामध्ये आणखी परिपत्रक आलं की एक्झिट एक्झामिनेशन लगेच घेत आहोत, मला नाही वाटत की लगेच घेतलं जाईल, बिकॉज जर अनिश्चित काळासाठी त्यांनी पुढे ढकलले आहे तर थोडासा फार वेळ लागेल। म्हणजे ही बॅच त्यामधून सुटू शकते असं म्हणायला वावगंही होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आनंददायी बातमी आहे डिप्लोमा इन जे फार्मसीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, आणखी जे अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील, अमरावती विद्यापीठातील ऑल जे विंटर एक्झामिनेशनचा टाइम टेबल आहे मी तो अपलोड केलेला आहे ऑफिशियल वेबसाईटवरती, तर तिथे जाऊन लगेच तुम्ही चेक करून सुद्धा घेऊ शकता। सोबतच आणखी फार्मसीचा मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचे मला कॉल आले की फार्मसीचं सर काय कॅरियॉनचा काय कॉलेजवाले आम्हाला अलाउ नाही करत आहे, फॉर्म भरू देत नाही। विद्यार्थी मित्रांनो, परिपत्रकसुद्धा तुमच्यासाठी काढायला लावलेलं आहे। फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल परिपत्रक काढायला लावलं आपण की विद्यार्थ्यांना कॉलेजवाले त्रास देत आहे, त्यांना ॲडमिशन घेऊ देत नाही आहे, तर कॅरी ऑन लागू झालेला आहे फार्मसीच्या विद्यार्थ्यांना। त्याबाबत आपण निश्चिंत राहावा, तुम्हाला ॲडमिशनही निश्चित प्रकारे मिळणार आहे। तर अशा 2-3 गोष्टी होत्या। माझ्या टेलिग्राम ग्रुपला मी सर्वच्या सर्व GR जे आहे ते अपलोड केलेलं आहे, आपण तिथे जाऊन ते बघू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी लवकरात लवकर येईल। धन्यवाद।